कोल्हापूर पार्ट 2. लक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यानंतर रंकाळा लेकवरती गेलो. कोल्हापूरला गेलो आणि रंकाळ्याला गेले नाहीत असं होणारच नाही. तिथे गेल्या गेल्या खाण्यापिण्याची चंगळ बघून तोंडाला पाणी सुटलं. केव्हा पाणीपुरी खाऊ आणि केव्हा नाही असं झालं होतं. पुण्यात जसा कलाकार कट्टा आहे ना तसा इथे पण आहे. जमेल तेवढी मदत आम्ही पण केली. आणि लहान मुलं सोबत असल्यानंतर किती त्यांच्या मूडप्रमाणे करावं लागते आणि विशेष म्हणजे डोळ्यात अगदी तेल घालून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते. फायनली आमची बोट राईड ठरली आणि डॉल्फिन राईड आम्ही सिलेक्ट केली. कारण यांना पहिल्यांदा आम्ही कुठली बोट राईड देतोय, त्यामुळे ह्यांना टी व्हीतच नेहमी बघण्यात आली आहे. आणि यांना जेव्हा कळालं की आपल्याला बोट राईड घ्यायची आहे तेव्हा यांचा आनंद बघण्यासारखा होता. कारण की पहिल्यांदा हा अनुभव त्यांना घेता येत होता. आणि योगायोग असा झाला की संध्याकाळची वेळ होती. खळखळणारं पाणी आणि मावळणारा सूर्य बघून हा क्षण असाच थांबावा किंवा इथेच आपण थांबावं असं वाटत होतं, पण ते काही शक्य नव्हतं. त्यानंतर ह्या दादांसोबत बोलता बोलता कळालं की रंकाळा लेक हा 250 एकरमध्ये पसरलेला असून 110 फूट खोल आहे. किती छान ना, शहराच्या मधोमध अशी कुठली तरी जागा असते आणि तिथे आपण फिरू शकतो. नंतर काय, मुलांसाठी टॉयजचा हट्ट आणि गेल्या गेल्या ड्रायफ्रुट्स, पाणीपुरी आणि तिखट भेळ ट्राय केली. चलो बाय.